अजून तुम्ही महायुती केलेली नाहीये, कशी परिस्थिती आहे? गेल्या साधारण 25 ते 30 वर्षापासून म्हणजे वडिलांचा माझ्या 5 वर्ष कार्यकाल बघता मी साधारण 20 वर्ष या नगरपालिकेमध्ये औसा शहराची जनतेची सेवा केलेली आहे। आणि आज दादांच्या सभेमध्ये आपण जो विशाल असा जनसमुदाय या ठिकाणी पाहता ते या ठिकाणी साक्ष देत आहे की आम्ही या ठिकाणी कुठेतरी मोठ्या फरकानं विजयी होत आहोत। आणि दादांच्या आजची जी सभा आहे त्या आमच्या विजयावर या ठिकाणी शिक्कामोर्तब करत आहे असं या ठिकाणी मला वाटत आहे। आज अशी अवस्था आहे, आतापर्यंत दादा गेले तरी सुद्धा आतापर्यंत लोक बाहेर पडलेले नाहीत, महिला भगिनी पुरुष, आणि अत्यंत दाटीवाटीनं या ठिकाणी बसलेले तुम्हाला आढळले असतील। आमची खरी लढत ही भाजप सोबत आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचं ही उमेदवार या ठिकाणी या शहरामध्ये, तसेच इतर 2-3 लहान पक्ष आहेत ते पण या ठिकाणी रेसमध्ये आहेत। महायुती का चर्चा झाली होती का आपण केलीच नाही? आमचं असं म्हणणं होतं की आमची जी संख्याबळ आहे आणि आमची जी विचारधारा राहिलेली आहे, आम्ही या ठिकाणी आमचा पक्ष जरी NDA मध्ये असला तरी आम्ही कधीही या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडलेली नाही। त्यामुळं आम्ही या ठाम मतावरती आहोत आणि या मूल्यावरती, या तत्वावरती राहूनच आम्ही या ठिकाणी ही थेट नगराध्यक्षाची निवडणूक आणि आम्ही केलेले विकास कामे, ते माझ्या एकूण 3 टर्ममध्ये विकास कामे मी पूर्ण केलेली आहेत। ही केवळ मागील 5 वर्षाचा विकास कामाचा जो आलेख आहे, जो या कामे केलेली जी प्रगती आहे ते बघून या ठिकाणी मतदान होणार नाही, तर मागे जे 20-25-30 वर्षापासून मी जे कामं करत आहे त्या सर्वांचा एकूणच या ठिकाणी आढावा घेऊन ही जनता या ठिकाणी मतदान करेल याचा मला विश्वास आहे। आणि या शहराचं गतवैभव टिकवण्यामध्ये आम्ही या ठिकाणी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे। गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी निवडणुका नाही आणि इथले जे स्थानिक आमदार आहेत ते या ठिकाणी औसा शहराची MIDC दुसरीकडे नेत आहेत। औसा तहसीलचं या ठिकाणी 48 गावे त्यांनी विभाजन करून दुसरीकडे नेलेली आहेत। औसा जे बसस्टँड आहे तेच दुसरीकडे नेलेलं आहे। जुनं गाव आमचं ओस पडलेलं आहे। या शहरामध्ये 18 लॉज झालेले आहेत, ते लातूर शहरामध्ये पण नसते। आणि या शहरामध्ये दर 500 मीटरला आता जे दारू दुकानं, परमिट रूम तुम्हाला दिसतील, अशी एकूणच परिस्थिती डिसेंबर 2021च्या आधी नव्हती। 2-3 लॉजला आम्ही या ठिकाणी डोळेझाक करत होतो कारण लोक बाहेरून येत होती आणि असा गैरप्रकार नव्हता। आमचा धाक होता, दरारा होता, परंतु कलंकित शहर करण्याचं काम या ठिकाणी या आमदारांनी केलेली आहे आणि त्याचा कुठेतरी या ठिकाणी मोठा फटका माझ्या माताभगिनीकडून या ठिकाणी सत्ताधारी आहात कधी हा प्रश्न जटिल झालेला आहे, त्याला सोडवण्याचा नेहमी आम्ही या विषयी आमची भूमिका मांडलेली आहे, परंतु ते अजिबात विचारात घेत नाही। गेल्या 4 वर्षापासून एकाधिकारशाहीने ते औसा नगरपालिका चालवित आहेत आणि ते साधारण या शहराचं प्रतिनिधित्व करीत असल्याने ते नगरपालिकेवर त्यांचा कंट्रोल राहिलेला आहे आणि मूलभूत गरजा कोलॅप्स होण्यामध्ये त्यांचा या ठिकाणी पूर्ण वाटा आहे असं विकास कामं सांगतायत। त्याच्यात बहुतेक विकास कामं भाजपकडून सुद्धा सांगितलेलं आहे। औषधासारखं ऐतिहासिक शहर असताना किल्ल्याचा विकास काम करण्यामध्ये कमी पडलं असं सुद्धा बोललं जातं। याचं विकास काम मागच्या अनेक वर्षापासून चालू आहे। ते फक्त मागणी औसा पाणी पुरवठा योजनेचा दावा करतात। मी हा दावा या ठिकाणी स्पष्ट कागदोपत्री या ठिकाणी पुढत आहे, कारण त्यांनी जो मंजुरी विधानसभेच्या आधी आणलेली होती ती मंजुरी ठाकरे सरकार आल्यानंतर 5 डिसेंबर 2019ला या शासनानं, या ठाकरे सरकारनं रद्दबातल ठरवली, स्थगित केली। त्या कागदाला काय अर्थ राहणार आहे? त्यामुळं ही योजना आम्ही आणली, आम्ही केली। अहो, ती योजना पुनर्जीवित काम करण्याचं काम माननीय दादांनी केलं, त्याला निधी देण्याचं काम दादांनी केलं। हे सगळं कागदावर असताना सगळं
म्हणजे नगरपालिकेत रेकॉर्ड उपलब्ध असताना ही योजना आम्ही आणली असं तुम्ही गवगवा करत आहात, त्या साफ चुकीचं आहे. आपल्यावर आरोप केले त्यांनी 2 दिवसापूर्वी कार्यक्रमामध्ये की आपण कुठे त्यांची जी भाषा ढासळलेली भाषा तुम्ही बघा, कशा प्राण्यांच्या उपमा मला देत आहे. म्हणजे अतिशय म्हणजे एका लोकप्रतिनिधीनं असं बोलणं आम्ही कधी आमच्या सभेमध्ये आता बघितले. कुणाची भाषा अशी ढासळलेली होती का? काय त्यांची भाषा, म्हणजे अशी भाषा भाजपला अति शोभत नाही. आमची संस्कृती नाही. ते या शहरामध्ये येऊन 5.5 वर्ष झालेली आहे. मला 30 वर्ष या ठिकाणी, मी 30 वर्षापासून काम करत आहे आणि ते या ठिकाणी जे सांगत आहे की हिंदू बांधवांचं कामं मी जास्त केलेली आहेत असा दावा पण त्यांनी त्या भाषणामध्ये केला. मला सांगायचं आहे की तुम्ही 5.5 वर्षामध्ये अशी किती कामं केली असतील. मी जर लिस्ट काढत बसलो तर या ठिकाणी पूर्ण बुकलेटच तयार होईल आणि 30 वर्षांना मागच्या 30 वर्षामध्ये जेवढी कामं मी हिंदू बांधवाची केली असतात हे पाहता या ठिकाणी मला या ठिकाणी यावेळेस भरभरून असं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत या ठिकाणी त्या भागामध्ये सुद्धा मिळेल असं या ठिकाणी मला विश्वास आहे. आमदार बिनबुडाचे आरोप करत असं थोडक्यात बिलकुल त्याच्या आरोपामध्ये काही दम नाही. केवळ आता जी परिस्थिती ढासळत आहे हे त्यांना आता कळालंय, सगळ्यांनाच कळालंय. तुम्ही इंटरनल सर्वे घ्या, रिपोर्ट घ्या औसा शहरामध्ये, तुम्हाला लगेच लक्षात येईल परिस्थिती काय आहे. औषधावर राष्ट्रवादी झेंडा पुन्हा एकदा फडकेल. बिलकुल फडकेल. बाबासाहेब